संघाचा 12वा खेळाडू प्लीज कमेंट्री बॉक्स. सत्कार तर करून घे ना पहिला. वासुदेव पाटील साहेबांचं स्वागत करतील आमचे जे काय मोठे होईल सन्मान चिन्ह मोहन पाटे सर यांच्या शुभ हस्ते वासुदेव पाटील साहेबांचं इथे स्वागत होतंय. याच्यात माहितीगार शाल प्रेमातपदी पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोर आठवण सन्मान चिन्ह देऊन या मोह 40+ मास्टर या संघामध्ये आपलं आल्याबद्दल, आपण या स्पर्धेमध्ये उपलब्ध झाल्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत. बघा एक दमदार व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. नरेश पाटील सर, समीर पाटील सर आणि नितीन जोशी सर आणि त्यांच्या समीर पाटील साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळेल आपल्याला लवकरच एक दमदार अशी क्रिकेट स्पर्धा विजय हनुमान आपल्या नेरूच्या मैदानावर. आणि नितीनजी जोशी सर सुद्धा उपस्थित आहेत. एक 40+ बेताज बादशाह आणि खुशीपट्टू आमचे नरेश पाटील सर. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि सलामीच्या फलंदाज पाठवा प्लीज. आणि आमचे मित्र करावेचे निलेश म्हात्रे साहेब हे सुद्धा आज जोडले आमच्या समेत. दमदार व्यक्तिमत्व आहेत. पण 40+ नावं माहीत आहेत, फक्त चेहरे थोडेसे मनोरथ आता बदलले, त्यामुळे शरीराची थोडी वाढली, वारा जास्त आलाय ना. बघा एक दर्जेदार खेळाडू पाहायला मिळतात बारगाव संघामध्ये. केतन मेहर इन्फॉर्म फलंदाज, सोन्या गायकवाड इन्फॉर्म फलंदाज. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक मिळवला बिग बॅश मध्ये केतन मेहर भूपेंद्र पाटील यांच्या संघाने. तर वैयक्तिक पहिले संगीत पहिले षटक हाताळण्यासाठी पारगाव संघाकडून गोलंदाज कोणाचे पाहूया. सामना असेल 4 षटकांचा आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. तर सुंदर अशी नियमावली आपल्या समेत आपण पाहतोय. तर कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आणि दोन्ही संघाला एक पंचांनी तर सांगितलंच असेल तरी पण आम्ही पण सांगतो, LBWचा नियम या स्पर्धेमध्ये नसणार आहे. 40+ स्पर्धा असल्यामुळे तो एक लक्ष केंद्रित करा आणि आपण कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता सामना त्वरित चालू करा. सलामीचे फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. सलामीचा गोलंदाज वैयक्तिक पहिलं संगीत पहिले षटक हाताळण्यासाठी केतनच्या हातामध्ये चेंडू आहे. सामना असेल 4 षटकांचा आणि पहिलं षटक 30 सर्कलचं हाताळताना केतन मेहर. आमचे महेश भोर जबरदस्त स्कोर गुणलेखन त्यांच्या माध्यमातून उत्तम समालोचक आणि दर्जेदार व्यक्तिमत्व वैभव गोपी हरिग्राम पनवेल समाजक असोसिएशनचे एक दमदार खेळाडू, तेवढंच चांगला एक व्यक्तिमत्व आणि श्री गणेश कला केंद्राचा एक दमदार विघरता एक प्रिन्स स्पोर्ट्सचे मालक दीपक फडके यांना आपण पाहिलं. तर आता आपण पाहतोय सुंदरसा खेळ आपल्या भेटीला आलाय. सलामीचा फलंदाज राजेश साठी चेंडू परतोय. पहिला चेंडू आनंद कार्पेट खेळून काढला. सोन्या गायकवाड चेंडूची पकड करेपर्यंत टायमिंग होता दोन्ही फलंदाजांकडे. एकदा पूर्ण केली. संघाची धावसंख्या 1 ने खातं खोलतोय. संघाची धावसंख्या करावी टीम 40+ मास्टर बेनबादेक. कपिल आलाय आणि कपिलने आल्याला चेंडू भिरकावून दिलाय. केतन मेहरवर केलाय प्रति हल्ला. चेंडू गेलाय 4 धावांसाठी चौकार. संघाची धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावर. पारगाव विपक्ष करावे असा सामना चालू आहे. यष्टीरक्षक आपण पाहतो रत्नदीप पाटील, गोलंदाज केतन मेहर
आता मात्र थोडंसं क्षेत्रक्षण बदलताना स्वतः कर्णधार निनाद तारेकर. केतनच्या षटकातील पुढचा चेंडू कपिलसाठी परतोय. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू सांगता 3 चेंडू संपलेत आणि स्कोर गाडो स्कोर झाला तर मात्र 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावर. 5 धावा धावफलकावर लागल्यात आतापर्यंत कारवे संघाच्या. तर फलंदाज आपण पाहतो कपिल आणि राजेश, तर गोलंदाज केतन मेहर. पुढचा चेंडू बघा, काय जबरदस्त चेंडू. यष्टीरक्षकाला चकवून जातो चेंडू. एक चोरून धाव पूर्ण केली. संघाची धावसंख्या 22च्या स्वरूपामध्ये धाव मिळत आहे आणि संघाची धावसंख्या पुढे सरकली ती मात्र 1 ने वाढून स्कोर गाडो स्कोर झालाय बिनबाद 6 धावा. केतनचा पुढचा चेंडू. ब्रह्मास्त्राचा वापर. राजेश पाटील चेंडूची पकड करेपर्यंत एक धाव तर पूर्ण केली. दुसरीसाठी प्रयत्न परंतु नकार आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली 7 धावा. 38 सर्कल तर षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर आणि 9 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये 11 जणांची खेळी. 2 क्षेत्ररक्षक बाहेर सीमारेषेवर. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटचा बॉलर सुरेख क्षेत्ररक्षण संदीप तारेकर यांचा पाहायला मिळतोय. दमदार खेळ पाहायला मिळेल आणि स्कोर गाडो स्कोर झाला आतापर्यंत 1 धावेने. 8 धावा धावफलकावर. षटकात येईल आता मात्र इथे दुसरे षटक कोण हाताळतं बघूया. पारगाव संघाकडून पहिलं षटक समाप्त झाले. 4 षटकांचा सामना आणि गोलंदाजी धुरा सांभाळतो गोलंदाज सचिन पाटील. बोल चालू आहे. पुढचा चेंडू या षटकातील सचिन पाटीलचा पहिला चेंडू. रत्नादीप पाटील चकतोय हुकतोय फसतोय आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा 22च्या स्वरूपामध्ये धावा मिळतात. अशोक उलवेकर अतिशय प्रोफेशनल पंच पालेबुद्रुक आणि द्वारकानाथ चोरगे बेलवली आणि विनोद पाटे मोह असे 3 पंच आपण पाहतोय. पुढचा चेंडू या षटकातील सचिनचा चेंडू. इथे मात्र जोरदार अपील परंतु अप्रतिम कामगिरी. LBW चा नियम नसणार आहे या स्पर्धेमध्ये आणि चेंडू लेग बॅचच्या सर्वांमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. पंच अतिशय प्रोफेशनल आहेत. पुन्हा एकदा आराम कार्पेट चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेगाने येतो चेंडूवर आणि इथे बघा फेकी बघा थ्रो बघा मच्छिंद्र मोकाल. दमदार खेळ. संघाची धावसंख्या जप करायला लागतोय. 2 ने वाढून स्कोर गाडो स्कोर झाला तर मात्र बिनबाद करावी टीम 12 धावा. अतिशय सुंदर अशी स्कोरिंग पाहायला मिळतोय. ती मात्र महेश भोईर मोरचा पाडा यांच्या माध्यमातून. एका बाजूला करावे दुसऱ्या बाजूला पारगाव. अरंग कार्पेट संदीप तारेकर चेंडूची पकड करतात. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरे षटक प्रगती पटावर. पहिल्या षटकामध्ये केतनच्या आल्या होत्या धावा मात्र 8 धावसंख्यात. दुसरे षटक प्रगती पटावर सचिन. आतापर्यंत गोंधळाचं विश्लेषण आपण पाहिलं तर सुरेख अशी कामगिरी. राजेशसाठी हा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला. चेंडू येतोय राजेश पाटीलच्या डोक्यावरनं आला हा दमदार षटकार. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. स्कोर गाडो स्कोर झाला 6 ने वाढून आतापर्यंत टोटल स्कोर पाहायला गेलं तर धावफलकावर धावा लागल्यात 19. 19 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू या षटकातील सुरेख चेंडू सचिन पाटीलचा. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकं संपलीत आणि धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 धावा.
आता मात्र येणारे 12 चेंडू आणि किती धावा जमतील पाहायला मिळतील. तर वैयक्तिक पहिले सांगित तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राजेश पाटील पारगाव. मास्टर माइंड खेळाडू नरेश गायकवाड या संघामध्ये आहेत. दमदार खेळ पाहायला मिळेल. तर आमचे मित्र प्रकाश म्हात्रे, विनोद पाटील, नरेश पाटील, आमचे जनार्दन पाटील, दमदार व्यक्तिमत्व, सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस. पुढे 7 चेंडू घेऊन काढलेत आणि चेल खाली आणि इथे मात्र झेल सुटलाय. मिळालंय जीवनदान. सोन्या गायकवाडकडनं ही अपेक्षा नव्हती, पण ते सूर्यकिरण आणि झेल सोडलाय म्हणजे राजेशला जीवनदान. पाहूया पुढचा चेंडू या षटकात येईल राजेश पाटील यांचा. पुन्हा एकदा बघा 5व्या चेंडू. सकाळी बरोबर 6:30 वाजता हे सर्व खेळाडू प्रॅक्टिससाठी एएससी कॉलेजवर असतात. एकदम जबरदस्त क्रिकेट आणि फिटनेस बघा किती जबरदस्त टिकून ठेवली अजूनपर्यंत. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू होता, परंतु अर्ध कार्पेट चेंडू करून काढला. एक धाव तर फलून पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न. इथे मात्र सचिन पाडीच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत 2 धावा पूर्ण करतात करावे संघाचे दोन्ही फलंदाज आणि संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. स्कोर कार्ड स्कोर झाला 2 षटक आणि काही संपतीनंतर 22 धावा. 22 धावा दाखल करावं लागल्यात. अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. सिंगल डबलला प्राधान्य दिलात हे करावे संघाचे फलंदाज आणि पारगाव संघाचे गोलंदाज. पुन्हा एकदा झेल उडाला. झेल आहे की सेफ शॉट पाहायला मिळेल आणि प्रयत्न मात्र चांगला केला होता सचिन पाटीलने झेल घेण्याचा, परंतु दुसरा झेल सुटलाय तो मात्र पारगाव संघाकडनं. संघाची धावसंख्या पुढे सरकली 2 ने वाढून 24 धावा. 24 धावा दाखल करावं लागल्यात. अप्रतिम क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. राजेश पाटील याच्या षटकातील 3ऱ्या षटकातील राजेश टू राजेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मच्छिंद्र मुक चेंडूची पकड करतोय. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतो आहे. अप्रतिम क्रिकेट, दमदार क्रिकेट पाहायला मिळाला आहे. इथे मात्र राजेश पाटीलचा पुढचा चेंडू. सोन्या गायकवाड लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रक्षण चांगलं होतं. इथे मात्र रनआउटचा खतरा आणि पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला दणका राजेशच्या स्वरूपामध्ये, रनआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय करावे संघाचा विनय भोईर. जिथे कुठं 40+ लॉट असतो तिथे मात्र हा करावे संघ नेहमीच आम्हाला पाहायला मिळतो. आणि करावे संघ म्हटलं की हसऱ्याचे फवारे दशरथ पाटील सर यांच्या गावातील हा संघ. एक काल गाजवणारे फलंदाज अजूनपर्यंत क्रिकेट खेळतात. अजूनपर्यंत त्यांची दहशत कायम आहे. ते मात्र करावेचे शत्रू यांची फलंदाजी पण अतिशय बहरलेली आहे. दमदार खेळ पहिल्या जुन्या जमान्यामध्ये आपण जर मनोहर पाटील मात्र गेलात तर त्यांची फलंदाजी पण क्लासिकल होती. परंतु काय प्रत्येकाला कामानिमित्त जमत नाही प्रकाश म्हात्रे सर खेळायला. परंतु एकदा आरोग्यासाठी हा 40+ लॉट जसा जसा चालू झालाय तसं मात्र सर्वच खेळाडू पडद्यावर लपलेले खेळाडू पण आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर संदीप तारेकर उर्फ सँडी. वैयक्तिक पहिले सांगित शेवटचं अंतिम षटक, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक. पहिला चेंडू रत्नादीप पाटील चेंडूची पकड करेपर्यंत वय वर्ष 50 हवं, परंतु अजूनपर्यंत 30 दशक तो धरला. इथे मात्र मोह संघामध्ये जबरदस्त गोलंदाजी करतोय आमचे मारुती यांची पण चांगली अशी गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात. बिग बॅशला पण त्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली, त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूया. आणि पुन्हा एकदा झेल उडाला आहे. स्वतः गोलंदाज झेल घेण्याचा प्रयत्न, सेफ शॉट पाहायला मिळाला आहे
आणि इथे मात्र त्याचा फायदा घेताना दिसत नाही. ते मात्र करावे संघाचे फलंदाज स्कोर गाडीवर स्कोर झाला एक बाद. करावे टीम 3 षटक आणि काहीच्या संपतेनंतर 28 धावा. धावसंख्या फार कमी आहे. 14 षटक प्रगती गटावर आहे. पुढचा चेंडू आणि पंच आमच्याकडे द्वारकानाथ चुरगे बेलवली यांचा इशारा आलाय. अवांतर चेंडू. जसे पंचगिरी करतात ना तसे खांद्याचा पूर्णपणे वापर करणारे गोलंदाज आहेत. अफलातून गोलंदाजी द्वारकानाथ चुरगे. फक्त टायमिंग दिलं जेच केलं आणि चेंडू एका टप्प्याने सगळ्यांच्या कक्षाला गवसणी घालण्यासाठी आला हा चौकार. आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या धापकाय लागतो ती मात्र 33. वारंवार महेश भैरना आम्हाला विचारणं कर्तव्य आहे. सुंदर अशी स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दिवस दुसरा स्कोरिंग मध्ये बरोबर ना. मऊचा पाडा इथून थोडासा अंतरावर आहे गाव. पुढचा चेंडू स्ट्रेट टू द ग्राउंड आणि चेंडू भिरकावून दिलाय. दमदार षटकार 6 धाब्यांसाठी संघाची धावसंख्या धापकार लागतोय 33 आणि 6 39. आता मात्र धावसंख्येला थोडासा अंकुश दिलाय आकार दिलाय. धावसंख्या वाढली ते मात्र 39. संदीपच्या षटकात पुढचा चेंडू. आनंद कार्पेट बॅट टू द बॉलर. क्षेत्ररक्षक वेगाने येतो. राजेश पाटील चेंडूवर येईपर्यंत 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज करावे संघाचे. आणि संघाची धावसंख्या धापकार लागतो ती मात्र 2 ने वाढून 41. 41 रन्स लॉस्ट ऑफ 1 विकेट्स करावे टीम अगेन्स्ट चॅलेंजर जयनमान 40+ मास्टर पारगाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सोन्या गायकवाड. आता मात्र कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आणि फलंदाज बाद होतो दुसरा. आणि इथे मात्र 4 षटकं संपलीत आणि धावांचा पाठलाग करायचा होता मात्र पारगाव संघाला 24 चेंडू मध्ये कंपल्सरी चेसिंग मध्ये 42 धावांचा टार्गेट. सचिन पाटील 24 चेंडू 42 गरज. दमदार सुरुवात पाहायला मिळाली. तर मी विनंती करतोय दीपक फडके आणि वैभव भोपी आपण जर लंच करून झालं असेल तर समाज कक्षामध्ये संपर्क करा. 24 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये 42 धावांची गरज पारगाव संघाला विजयासाठी. निनाद तारेकर, किरण म्हात्रे, रत्नदीप पाटील, सोन्या गायकवाड, केतन मेहर, राजेश पाटील, संदीप तारेकर, मच्छिंद्र मोकल असा हा पारगाव संघामध्ये खेळाडूंचा भरणा. तर करावे टीम डिसिप्लिन मध्ये जायचं आहे एका रांगेमध्ये आणि डिसिप्लिन मध्ये यायचं आहे. 40+ शिस्त आपण मोडायची नाही आणि सामना कोणी अरे कोणी जिंको हस्त आंदोलन करूनच मैदान सोडायचं आहे. हस्त आंदोलन करूनच मैदान सोडायचं आहे हे आयोजन कमिटीच्या वतीने आपणास विनंती असेल. आणि आमचे दमदार असे पंच अशोकजी उलवेकर एक उत्कृष्ट असे गोलंदाज पालेश्वरी पाले संघाचे. तर बघा आमचे द्वारकानाथजी चुरगे सर यांना आपण पाहतोय. तसेच आमचे अशोकजी उलवेकर आणि आमचे प्रोफेशनल ऑफिशियल पंच आणि जबरदस्त बैलगाड्यामधलं स्वर्णाडी पंच विनोदजी पाटील सर. म्हणजे जनार्दन पाटील सध्या कुठे दिसत नाही. आणि बघा नरेश पाटील यांच्या डोक्यावर बघा एक ब्रँडेड गॉगल आपण पाहतो आणि एक नजरेची चष्मा. आणि आमचे नितीन जोशी साहेब आणि त्यांच्या समेत समीर पाटील सर यांच्या माध्यमातून आपल्या भेटीला येईल लवकरच एक दमदार स्पर्धा. तर जर कोणी फॉर्म भरायचे बाकी असेल तर भरून घ्या आणि सर्वांना सुवर्ण संधी आहे आणि मेजवानी अप्रतिम असेल. तर केतन मेहर चेंडूची पाहणी करतात आणि त्याच्या समेत सलामीला फलंदाज एक 4 बाईक ज्याच्या नावावर आहेत तो मात्र सोन्या गायकवाड. पहिली वावंजे, दुसरी नारवली, तिसरी मात्र टोटल 4 बाईक ज्याने मिळवल्यात. आणि केतन मेहरची खेळी भूपेंद्र पाटील हा त्यांचा ओनर असतो नेहमीच ओपन ॲपमध्ये. आणि निनाद तारेकर यंदा
रायगड 40+ मास्टरचे अध्यक्ष आहेत आणि किरण खानावकर आणि उपाध्यक्ष नितीन कोळी नावडे. काल मात्र अक्षण अतिशय दिमागदार पद्धतीने पार पडला. सर्व संघामध्ये चांगले 14 खेळाडू गेलेत आणि पारगावचे 4 कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील रायगड 40+ मास्टर मध्ये. A1 जोडी मैदानामध्ये सोन्या गायकवाड केतन मेहर. तर करावे टीम मी सांगितलं डिसिप्लिन मध्ये जायचं आहे. एका रांगेमध्ये जा मित्रांनो, शिस्त मोडू नका. नियम सर्वांसाठी बंधनकारक आहेत आणि ही मोहची कमिटी आहे. मैदानामध्ये खेळत असताना कुठल्याही खेळाडूला किंवा कुठल्याही क्षेत्ररक्षकाला जर काय डाऊटफुल वाटलं तर मात्र तुम्ही पंचांशी संपर्क साधा. त्याच्यानंतर तुम्हाला जर निर्णयामध्ये काय डाऊटफुल वाटलं तर तुम्ही आयोजन कमिटीशी संपर्क साधू शकता. परंतु इथे मागाशीपासून सांगतोय LBWचा 40+ सामना असल्या कारणामुळे नियम नसणार आहे, याची नोंद घ्या आणि जास्त अपील करू नका. Remaining 24 deliveries about to win this match to against scores target 42 runs. 2 players come these wickets. सोन्या गायकवाड आणि केतन मेहर ओपनर्स प्लेयर्स आणि करावे संघाकडनं सलामीचा धाडोलीचा गोलंदाज कोण येतो बघूया. तर पारगाव संघाचा खेळाडू सुहास पाटील आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय एक दमदार खेळाडू सुहास पाटील यांचं आगमन झालंय. पण सुहास पाटील तुम्हाला आता काय मिळणार नाही, सर्व झालेलं आहे. तुम्ही पुढची मॅच मिळेल खेळायला. तुम्ही उशिराने आलात. निनाद तारखेने तुम्हाला कॉल केला होता पण तो महेशचा पण कॉल आला होता की काय झालं. सुहास पाटील आपण मंचावर यायचं आहे. आमचे प्रकाश म्हात्रे सर आपल्याला बोलवत आहेत. कारण प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान ही आम्ही विजय हनुमान मोह 40+ मास्टर आपला सन्मान करत आहेत. बॉलर्स मनोहर म्हात्रे, मिलिंद पाटील, माही आणि आमची स्वरा यांचं आगमन. वैयक्तिक पहिले सांगित 5 षटक हाताळण्यासाठी मनोहर म्हात्रे यांच्या हातामध्ये चेंडू येतो. स्ट्राईकला सोन्या, नॉन स्ट्राईकला केतन आणि टार्गेट आहे 24 चेंडूमध्ये 42 धाबांचा. तर सुहास पाटीलांचा सन्मान होतो आमचे पाटील सरांच्या शुभ हस्ते. मॅच इतका शाल, प्रेमाचं पदी, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची वर आठवण सन्मान चिन्ह देऊन गेम इज ऑन. होली या सामन्याकडे. आणि आज मात्र हनुमंताचा दिवस, शनिवार. पहिला चेंडू रिवर्स अटन गेलाय आणि पहिला चेंडू भिरकावून दिलाय. सोन्याच्या बॅट मधून आलाय 55 इशारा चौकार. 4 धावा दाबल कावर. माऊली प्रसादचे सर्व सरदार आमचे चंद्रकांतजी बोपेडा साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह मिळाले, त्यांचा पण आपण आभार व्यक्त करूया. 3 दिवस लाईव्हचं कव्हरेज आपण पाहतोय आणि 3 दिवसीय रंगणारी स्पर्धा मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल. सोन्यासाठी पुढचा चेंडू, क्षेत्ररक्षकाला चकवणारा चेंडू पाहायला मिळालाय. ते बघा, जसा चेंडू निसटला तसा सोन्याने प्रयत्न केला होता परंतु केतनने नकार दिलाय. कारण रिस्क घेण्याचं काय गरज नाही. 42 धावा आहेत आणि 30 सर्कलचं पहिले षटक हाताळतोय मनोहर म्हात्रे. मॅनफॉर्म करावे. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर अशी लाईव्ह, सुंदर असं दैविध्यमान आयोजन आणि सुंदर सामन्याचं कव्हरेज आपण पाहतोय. तर मनोहर म्हात्रे यांच्या षटकात पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघूया. झेल उडाला येते मात्र बडी विकेट का पतन. केतनचा खेळीचा अंत आणि पहिला हादरा केतन मेहरच्या स्वरूपामध्ये मिळतो तो मात्र करावे टीमला. नवीन फलंदाज, डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निनाद तारेकर. 42 धावांचा टार्गेट आहे. सामना चालू करावे विपेक्षा पारगाव. तर एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज इनेट
रेडी पोझिशन मध्ये ठेवायचं आहे, कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. कारण अंधार लवकर पडतोय, दिवस छोटा आहे, रात्र मोठी आहे. जसे मकर संक्रांत होते तसं मात्र एक एक तिल वाढत जातो आणि मग दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी होते. मच्छिंद्र मोकल बघा, जबरदस्त काय पर्सनॅलिटी आहे. राजेश पाटील संस्कारचा ब्रँड त्यांच्या नावावर जबरदस्त आहे. आणि किरण म्हात्रे याच दमदार खेळाडू. आज मात्र परशुराम पाटील दिसत नाहीत अनुपस्थितीत, आणि महेश पाटील लुंगी. तर निनाद तारेकर आले नवीन फलंदाज, युनिट नंबर 3 मिडल ऑर्डरचा फलंदाज. CSA गाजवणारा फलंदाज आलाय आणि नॉनस्ट्राइक एंडला सोन्या गायकवाड. मनोहर म्हात्रेचा पुढचा चेंडू पंचांकडनं गाड घेऊन खेळण्यासाठी सज्ज. बघा लेग स्टंपला गाड घेतलाय, पुन्हा एकदा खेळायला सुरुवात. आणि आल्या पहिला चेंडू आणि इथे मात्र जीवनदान मिळाले. जीवनदान आता मात्र फलंदाज गाजवी मैदान. चांगल्या फलंदाजाला जीवनदान मिळालं निनाद तारेकर. आणि जसं या पारगाव संघामध्ये खेळाडू आहेत यांना एखादा जीवनदान मिळाला ना का मात्र एक जखमी शेर कसा शिकारीवर असा तुडून पडतोय तसे मात्र हे गोलंदाज तुडून पडतात. स्कोर कार्डवर स्कोर झालाय 1 बाद 6 धावा. महेश भोईर अतिशय शांत संयमी व्यक्तिमत्व आहे. सोन्यासाठी आराम कार्पेट चेंडू करून बॅट द बॉलर. शतक्षक वेगाने येतोय, सुंदर शतक्षण पाहायला मिळतोय. मनोहर म्हात्रे एकमेकाच्या विरोधामध्ये नेहमीच असतात. तर मैदानाच्या आतमध्ये एकमेकाचे दुश्मन आणि मैदानाच्या बाहेर एकमेकाचे मित्र. हा क्रिकेट आहे. तुमचं नाव काय दादा? संतोष म्हात्रे. तुमचं नाव? संतोष पाटे. मोहन पाटे. पाटील का? सॉरी पाटील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निनाद तारेकरच्या बॅटमधून चेंडू गेलाय. हा म्हणता आला, हा पंचांचा इशारा. चौकार. 4 आहेत ना संघाची धावसंख्या आमचे महेश भोईरामा सांगतील. 11. 42 धावांचा टार्गेट आहे. जोपर्यंत सोन्या आहे तोपर्यंत काय टेन्शन नाही. आणि राजेश पाटीलची फलंदाजी उन्हाळी पावसाळी हिवाळी खेळणारा खेळाडू. ती पायामधली बुट्ट कधी काढतो बिचारा मलाच माहित नाही. एवढी जबरदस्त प्रॅक्टिस. कधी पण बघा राजेश पाटीलच्या खांद्यावर एक बॅट असणार आणि कुठे मॅचेस असू द्या तो पूर्ण रेडी पोझिशन मध्ये असणार. सकाळी 6:30 वाजता ASC कॉलेज, त्याच्यानंतर पारगाव मैदान. म्हणजे जिथं कुठे मैदान होईल तिथं, जसा अड्डा कसा असतं जिथं मैदान होईल तिथं शर्यत होईल, तसं राजेश पाटील आहे. पाहूया सोन्या गायकवाड. आता गोलंदाजीची धुरा सांभाळतो तर मात्र गोलंदाज बॉलच नेम बॉलर कोणाला? नामदेव निलेश म्हात्रे. निलेश म्हात्रे. निलेश गोलंदाज आलेत. वैयक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक. निलेशच्या हातामध्ये चेंडू. करावे टीम. आणि इथे मात्र बघा दमदार खेळ पाहायला मिळालाय. सामन्यावर पकड मजबूत आहे. दोन्ही संघ तेवढे तुल्यबुल्य आहेत. कोणी हारण्यासाठी खेळत नसतो, दोन्ही संघ जिंकण्यासाठी खेळतात. पण प्रत्येक संघामध्ये एकाला हार ही पत्करावी लागते. अपयश यशाची पहिली पायरी. तर पाहूया कोण होणार विजयाचा शिल्पकार आणि कोण होणार. इथं मात्र या स्पर्धेमधनं 365 दिवस टाटा बाय बाय. सोन्यासाठी चेंडू आणि हा चेंडू जास्त जबरदस्त अप्रतिम शतरक्षण, परंतु सुरेख एफर्ट लावलाय. झेल मात्र दमदार घेतला आहे, पण तो पंचांचा इशारा आलाय षटकार. पण तो कौतुक करा पारगाव टीम. आणि एफर्ट जबरदस्त लावला क्षेत्ररक्षकाचा. कारण जरी आपल्या विरोधामध्ये असला तरी क्षेत्ररक्षण मात्र दमदार आहे. जर तुम्ही दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवल्या ना तर तुमच्यासाठी कोणतरी वाजवेल, हे लक्षात करा, केंद्रित करा. आम्ही दुसऱ्यासाठी वाजवतो म्हणून आम्हाला चांगले चांगले प्लॅटफॉर्म मिळतात. पुन्हा एकदा सोन्या. आणि आता मात्र सोन्याची गेली संपुष्टात.
अरे तेरे हाथ में बैट है तो क्या हुआ, मेरे हाथ में गेंद है, सो सोनार की एक लवार की. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रत्नदीप पाटील, वय वर्ष 50 अबव, मैदानाच्या आतमध्ये 42 टार्गेट असताना दोन चांगले मोहरे मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवले आराम करण्यासाठी करावे संघाने, आणि उर्वरित खेळाडूंना मात्र वाव मिळाली मैदानाच्या आतमध्ये. नरेश गायकवाड, हॅलो बोल. मॅच चालू झाले, 42 करायचे आहे, 2 आउट झाले. आता किती पाहिजे तुला? 17 झाले. 17 झाले. 17 झाले. 25 पाहिजे. भेंडकल आणि ट्रॉम्बे बघा. बेडकर संघाचा संघनायक आणि ट्रांबे संघाचा संघनायक 5 साठी संपर्क करा प्लीज, लवकर लवकर. बेडकर आणि ट्रांबे. तर पाहूया रत्नादीप पाटील यांच्या समेत निलेशचा पुढचा चेंडू. आणि इथे मात्र आल्या रत्नादीप पाटील चेंडू बिरकावून दिला आहे. ओ गुड शॉट. बघा मी मगाशी म्हणालो की वय वर्ष 50 अबव, पण काय दहशत आहे. दादा बोल द्या, काय दहशत आहे. रत्नादीप पाटील आल्या चेंडू बिरकावून दिला आहे सीमारेषे बाहेर. षटकार. धावसंख्या 23 धावफलकावर, 42 टार्गेट, 23 धावा धावफलकावर, 2 बाद. पारगाव टीम. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 23 झाल्यात. आता मात्र थोडासा स्मित हास्य पाहायला मिळतो चेहऱ्यावर. रत्नादीप पाटील याच्या हातामध्ये बॅट आहे आणि निलेशच्या हातामध्ये चेंडू. पुन्हा एकदा सन्मान दिला रत्नादीप पाटीलने. यष्टीरक्षक वेगाने धावतोय एकी रूपांतर दुहेरीमध्ये. बघा निनाद तारेकर आणि रत्नादीप पाटील. तर रनिंग बिटवीन विकेटमध्ये रत्नादीप पाटीलला कोणी रोखू शकत नाही. दमदार. आणि हाच रत्नादीप पाटील खेळला होता नरेश मडवीच्या संघामधून, उमरोली संघामधून, आणि याच रत्नादीप पाटीलने त्या मानगरच्या मैदानात 50 धावा पूर्ण केल्या होत्या आणि सुपर ओव्हर मध्ये हा संघ पुढे आला होता. बरोबर आहे. हा रेकॉर्ड लक्षात असणं गरजेचं आहे. बघा सेफ शॉट, आगली वेगळी आद्या आहे आणि हा फलंदाज काय करेल सांगू शकत नाही. आता त्याच्याकडे भरपूर टॅलेंट आहे आणि त्याच्या मुलांकडे पण भरपूर टॅलेंट आहे, जसा रोहित आणि रितेश खेळतोय चॅलेंजर पारगाव संघामध्ये. चला बेंडखेल आणि ट्रांबे दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. निलेशचा चेंडू बघा. रत्नादीप पाटीलकडे टॅलेंट आहे, टायमिंग आहे, आणि याच रत्नादीप पाटीलने 7 चेंडूमध्ये 33 धावा असताना कुडाव्या मैदानावर त्या गोलंदाजावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. 6 चेंडूमध्ये 33 धावा कुठून काढणारा हा खेळाडू आहे. जुना जमाना है. अभी तक शेर कितना भी बुरा हो जाए लेकिन वो घास नहीं खाता और मासी खाता है. आता वर्ष लक्षात ठेवणार 25 वर्ष नव्हतं. हा नरेश पाटील रेकॉर्ड माहित आहेत आम्हाला. म्हणजे या ट्रांबे टीम आणि भेंडकेल टीम. आपण भेंडकेल ना, आम्ही टी शर्ट वरनं ओळखला. तर या ट्रांबे 4 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या दोन्ही संघाच्या संघाने वेळे अभावी. स्कोर गाडवर स्कोर झालाय 31 धावा दाबलकार लागल्यात. पहिलं मान्यवरांना आमच्या विनंती करतोय आमच्या आयोजकांना की आपण दोन्ही कर्णधारांचा इथं यथोचित मान सन्मान करायचा आहे. माऊली प्रसाद लाईव्ह. बॉलर कोण आहे? उमेश ना. आता मात्र सामना जवळजवळ दोन्ही संघाच्या बाजूने तेवढाच महत्वाचा आहे आणि इथे मात्र कर्णधाराचा सन्मान होतोय, बेंडकलच्या कर्णधाराचा सन्मान होतोय आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने. आमचे संतोष दादा, आमचे प्रकाश दादा, आमचे मोहन दादा, आमचे नरेश दादा आणि जनार्दन पाटील आणि आमचे विनोद पाटे.
बघा पुढचा चेंडू रत्नदीप पाटील थांबाचं नाव घेत नाही, चेंडू फिरकावून दिलाय. दुसरा षटकार रत्नदीप पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. काय दमदार फलंदाज राजेश पाटील, बघा काय जबरदस्त. आणि स्कोर कार्ड स्कोर झालाय 37. 42 टार्गेट असताना 37 धावा धापकावर चेंडूची पाहणी करतात रत्नदीप पाटील. काय दमदार खेळ पाहायला मिळालाय. बघा जसे मोह संघाने एक पॅम्पलेट टाकला की आपल्याला 40+ स्पर्धा खेळवायची आहे, तसे मात्र सर्व संघाने सहकार्य केलं आणि आज पाहता पाहता दुसरा दिवस स्पर्धेचा. उद्या मात्र मेगा फायनल. बघा तिसरा षटकार, वाह काय क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाली रत्नदीप पाटील. अभिनंदन रत्नदीप दादा, दमदार खेळाडू. तर टाळ्या वाजवा पारगाटून. आणि सुहास पाटील आपला भाऊ जबरदस्त खेळलाय.